शाळा ठीक करा मोहिमेचा जिल्हा परिषद हायस्कूल जांब येथे श्री गणेशा विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या शैक्षणिक हक्कांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शौर्य मित्र बहुउद्देशीय संस्था जांब यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या शाळा ठीक करा मोहिमेचा श्री गणेशा जिल्हा परिषद हायस्कूल जांब येथे करण्यात आला. मोहिमेदरम्यान संस्थेचे अध्यक्ष मयूर कुथे यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या अडचणी, शाळेतील उपलब्ध सुविधा आणि शिक्षण घेताना येणाऱ्या समस्यांबाबत माहिती जाणून घेण्यात आली. विद्यार्थ्यांनीही आपल्या अडचणी व अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या. यावेळी मयूर कुथे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत शैक्षणिक हक्कांची माहिती समजावून सांगितली. शिक्षणाचा अधिकार, शाळेत सुरक्षित व सन्मानपूर्वक वातावरण मिळण्याचा अधिकार, आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळण्याचे महत्त्व, तसेच आपल्या समस्या योग्य पद्धतीने मांडण्याचा अधिकार याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवून शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे आणि कोणतीही अडचण असल्यास ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली. वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शैक्षणिक साहित्य, क्रीडा सुविधा, शाळेचा परिसर तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या इतर मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान शाळेतील उपलब्ध सुविधा आणि आवश्यक असलेल्या सुधारणांची माहिती घेण्यात आली. शाळा ठीक करा मोहिमेचा उद्देश केवळ शाळेची बदनामी करणे किंवा कोणावरही दोषारोप करणे नसून विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणे, त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण करणे आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक प्रयत्न करणे हा असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. या मोहिमेदरम्यान संस्थेचे अध्यक्ष मयूर कुथे, सदस्य सौरभ अथिलकर, पंकज सोलोकर, आयुष बोरकर आणि यश वारकडे हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याबरोबरच शाळेच्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आल्याने शाळा ठीक करा या मोहिमेला जांब येथे सकारात्मक सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कांबाबत जागृती निर्माण करून त्यांच्या समस्या योग्य पद्धतीने पुढे आणण्यासाठी ही मोहीम आगामी काळातही सुरू ठेवण्यात येणार आहे. सहसंपादक हेमराज शरणागतसह महाराष्ट्र लोकन्यूज.